कधी तुम्ही विचार केलाय का आपल्याला हिचकी का लागते? लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते, कुणी आपल्याला आठवत असेल म्हणून हिचकी लागते. पण खरंच हिचकी येण्यामागचं खरं वैज्ञानिक कारण काय आहे? चला ते समजून घेऊया. आपल्या फुफ्फुसांच्या खाली आणि पोटाच्या वर एक महत्वाची स्नायू असते, तिला डायफ्राम म्हणतात. आपण जेव्हा श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा हा डायफ्राम वर खाली हालचाल करत असतो. यामुळे आपल्या फुफ्फुसांना आत हवा भरायला पुरेशी जागा मिळते. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण खूप घाईघाईनं जेवतो किंवा पोटात मावणार नाही इतकं अन्न एकदम भस्म्या झाल्यासारखं खातो. अशा वेळी आपलं पोट फुगायला लागतं. पोट फुगल्यामुळे डायफ्रामला वर खाली हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. मग हा डायफ्राम असामान्य पद्धतीनं आकुंचन प्रसरण करू लागतो. याचा परिणाम असा होतो की आपली फुफ्फुसे देखील व्यवस्थित काम करू शकत नाहीत. त्याच वेळी आपल्या घशात एक छोटा स्नायू असतो जो आपण श्वास घेताना आणि सोडताना उघडतो आणि बंद होतो. पण डायफ्रामच्या या अचानक हालचालींमुळे त्या स्नायूवरही अचानक झटके येऊ लागतात आणि या झटक्यांमुळेच आपल्याला ऐकू येतो तो ओळखीचा आवाज हिक हिक, म्हणजेच यालाच आपण हिचकी म्हणतो.